गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केट कसं राहू शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला सुरुवात करूयात कालच्या मार्केटपासून. काल जर आपण मार्केट पाहिलं तर एक्सपायरी होती, परंतु मार्केट एवढं वोलाटाईल होतं. सडनली वरती, सडनली खाली खूप ठिकाणी मार्केट जाऊन आलं. यामुळे काय झालं की खूप सारे जे ऑप्शन रायटर्स आहेत तर त्यांचे SL हिट झाले आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना लॉसेस झाले. जनरली अशा जे मार्केट आहे ना तर त्याच्यामध्ये ऑप्शन रायटर म्हणा किंवा ऑप्शन बायर दोन्ही पैसे कमवू शकत नाहीत. कारण याच्यामध्ये जे स्कॅल्प करतात तर असे लोक फार पैसे कमवून जातात, परंतु सांगता येत नाही की कधी कुठे कसा चान्स मिळेल, कारण ते पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल होऊन जातं. आता आपलं जे मार्केट आहे तर ते जनरली कधी कधी ग्लोबल क्यूजलाही फॉलो करत नाही, कधी वरती जातं कधी खाली येतं. त्याच्यासाठी कदाचित काही रिझनसुद्धा नसतं, जसं की काल घडलं. काही कारण नव्हतं. स्टॉक स्पेसिफिक जर काल सांगायचं झालं तर स्टेट बँक एवढं ह्युजली परफॉर्म करण्याचं काहीच कारण नव्हतं. ॲक्सिस बँक करू शकते ते समजू शकतो, कारण त्याचा रिझल्ट आला होता, पॉझिटिव्ह होता. त्यानंतर कोटक बँकवरती RBIनं निर्बंध घातलेत, तर साहजिकच आहे तेही डाऊन परफॉर्म करणं पॉसिबल होतं. परंतु स्टेट बँकेचा काहीच रोल नव्हता, तरी ते शूटअप झालं. म्हणजे असंही बऱ्याचदा होत असतं. आता जर आपल्या इंडियन मार्केटमधला एक स्टॉक ज्याचा काल रिझल्ट आला ते म्हणजेच बजाज फायनान्स. जर आपण बजाज फायनान्सचा रिझल्ट पाहिला तर तो खरंच खूप चांगला आहे. आणि जर लाँग टर्मसाठी जर कुणाला तो स्टॉक कन्सिडर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. कारण येणारे रिझल्ट्स जर आपण पाहिले तर बिझनेस मॉडेल आणि येणारे रिझल्ट्स हे खूप चांगले आहेत. आता पाहूयात की US मार्केटमध्ये काल काय झालं ते. आता US मार्केटमध्ये जर काल पाहिलं तर काल मार्केट डाऊन राहिलं तिथे. ऑलमोस्ट 0.5% आसपास ते डाऊन राहिलं. मग डाऊन होण्यामागचं कारण काय? तर US मध्ये जो GDP डेटा आला तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा कमी आला, त्यामुळे. परंतु तिथेही एक वेगळी गोष्ट घडली, ते म्हणजेच मार्केट बंद झाल्यानंतर इमिजिएटली 5 मिनिटांमध्येच मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांनी रिझल्ट पब्लिश केले आणि ते रिझल्ट चांगले आहेत. म्हणजेच तिथल्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचे येणारे जे रिझल्ट्स आहेत तर ते चांगले आहेत. GDP थोडा खराब येऊन सुद्धा तिथले रिझल्ट्स चांगले येत आहेत, म्हणजे कन्झम्पशन वाढतं आहे. त्यामुळे आता जर तुम्ही तिथले फ्युचर्स जर पाहिले तर मायक्रोसॉफ्ट असतील किंवा गुगल असतील तर यांचे फ्युचर जे तर हे शूटअप झालेले आहेत. म्हणजेच काय की त्या रिझल्ट्सला मार्केटनं पॉझिटिव्हली घेतले. आता त्याचा इम्पॅक्ट कधी होईल? आज रात्री. आता आपल्या इंडियन मार्केटवर त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो, तर आय होप की आज IT स्टॉक्सनं चांगलं परफॉर्म करायला पाहिजे त्या रिझल्ट्सच्या बेसिसवरती. पाहूयात काय होतं ते. आता आपले जे ADR आहेत तर त्याच्यामध्ये आपला जो इन्फोसिसचा ADR आहे तर तोच फक्त काल डाऊन राहिला. अदरवाईज HDFC बँक आणि ICICI बँकचे ADR काल हायर होते. म्हणजे इथेही बँकिंग स्टॉक बऱ्यापैकी चांगले परफॉर्म करू शकतात किंवा फ्लॅट परफॉर्मही करू शकतात. आता पाहणं गरजेचं आहे की IT काय करतं आज. आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर ॲज युजल मिक्स आहेत, काही अप काही डाऊन. त्यामुळे असं ग्लोबल क्यूज कुठलाही असा खराब नाही आहे. ओके. आता येऊयात आपण आपल्या मार्केटकडे. आता जर आपण आपल्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये म्हणावं असं खास काही नाही आहे आज तरी. कारण टेक्निकली पाहायचं झालं तर कालच मंथली एक्सपायरी झाली आणि नवीन महिन्याची आज सुरुवात होते. त्यामुळे ओपन इंटरेस्ट कुठेही कसाही जनरेट झालेला नाही आहे. आता आज तो जनरेट होईल आणि सोमवारी कळेल की मार्केट मंथली कुठल्या बेसिसवरती ट्रेड करेल. परंतु जनरली जर पाहिलं तर निफ्टी डाऊन साईडला 22,000, अप साईडला 23,000 याच्या दरम्यान ट्रेड करेल विथ पॉझिटिव्ह बायस, म्हणजे 23,000कडे जाण्याचा ते प्रयत्न करेल. आणि त्यानंतर मग जर 23,000 जर ब्रेक झाला, कारण एकदा तिथनं रिजेक्शन घेणं तर पॉसिबल आहे, परंतु जर सेकंड टाईम जर तिथं जर ब्रेक झाला तर मग मात्र चांगल्यापैकी वरती रॅली होऊ शकते. म्हणजे साधारण 24,000च्या आसपास मार्केट जाऊ शकतं, परंतु त्याला अजून टाईम आहे. म्हणजे जोपर्यंत रिझल्ट येत नाहीत इलेक्शनचे तोपर्यंत नाही. त्यानंतर आज सेकंड फेज आहे इलेक्शनचा, त्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट आज मार्केटवर राहू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी जर एकंदर आपण पाहिल्या तर साहजिक आहे मार्केट थोडंसं चॉपी राहू शकतं, कारण कालच एवढं मोठं मुवमेंट होऊन गेले. प्लस बाकीच्याही गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या तर खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परंतु जो काही इंडिया विक्स आहे तो जर आपण पाहिला तर तो ऑप्शन बायरलाही हेल्प करत नाही, ऑप्शन सेलरलाही हेल्प करत नाही.
त्यामुळे फार कन्फ्युजिंग सध्या सिच्युएशन आहे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये खरे चांगले पैसे कोण कमवत आहे? तर खरे चांगले पैसे सध्या मिळत आहेत ते इन्व्हेस्टरला आणि त्यानंतर जे काही स्विंग ट्रेड करत आहेत त्यांना. कारण विदाऊट एनी रिझन किंवा छोट्या मोठ्या कारणानं जर मार्केट डीप झालं तर स्विंग ट्रेडिंगला फार चांगला चान्स मिळतो आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही व्यवस्थित चेक करा, तुमच्या बरोबर लक्षात येईल की बरेचसे स्टॉक्स तशाच पद्धतीने परफॉर्म करत आहेत. तर मग पाहूयात आज जे रिझल्ट आहेत तर ते आहेत मारुतीचे, HCL टेक्नॉलॉजीजचे आणि बजाज फिन्सर्वचे. तर हे जर रिझल्ट कसे लागत आहेत त्याच्यावरती ते स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन डिपेंड राहील. आणि आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट 40-50 पॉईंट गॅपअप ओपन होईल. बघूयात की आता पुढे काय होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.